बघा या ठिकाणी मराठी व्याकरणामधलं आपण काय बघतोय, शब्दसिद्धी बघतोय, ज्याला किती गुण आहेत, 2 गुण आहेत. ओके, आपण काय बघितलं अगोदर की मराठी भाषेत वापरण्यात येत असलेली सर्वच शब्द मूळ भाषेमधील मूळ भाषा जी मराठी भाषा आहे त्या भाषेमधील नाहीत. मराठी भाषेत संस्कृत, प्राकृत इत्यादी भाषेतील शब्दांचा मोठ्या प्रमाणामध्ये काय होतो, या ठिकाणी समावेश आपल्याला आढळून येतो. नंतरच्या काळात मराठी भाषेचा संबंध हा अरबी, फारसी, हिंदी, कन्नड, पोर्तुगाल, इंग्रज अशा अनेक लोकांशी झाला आणि त्या लोकांशी संबंध असल्यामुळे त्यामुळे काय झालं की त्या भाषेतील शब्दांचा सुद्धा मराठी भाषेमध्ये काय झालंय, आपल्याला प्रवेश झालेला दिसून येतो. मग मराठी भाषेतील काही शब्द इतर भाषेच्या अपभ्रंशामधून आलेली आहेत. आज आपल्या भाषेत जो शब्दसंग्रह आहे त्यावरून शब्दांचे प्रकार पडतात. मग शब्द कसा तयार झाला, म्हणजे सिद्ध कसा झाला, यालाच आपण काय म्हणतो, शब्दसिद्धी असं म्हणतो. आता आपण शब्दांचे प्रकार बघणार आहोत, ज्यामध्ये आहेत तत्सम शब्द आणि तद्भव शब्द. तत्सम शब्दांमध्ये आपण बघितलं की जे संस्कृत शब्द मराठी भाषेत जसेच्या तसे काही बदल न होता आले आहेत, म्हणजे संस्कृतमधून मराठीमध्ये जसेच्या तसे कुठल्याही प्रकारचा बदल न होता ते आलेले आहेत, त्यांना आपण काय म्हणतो, तत्सम शब्द या ठिकाणी आपण त्यांना म्हणतो. त्याची उदाहरणं बघितलीत आपण, कवी, वायू, भीती, पुत्र, अधापी, मती, पुरुष, शिशु, गुरु, मधु, गंध, पिता, कन्या, वृक्ष, धर्म, सत्कार अशा प्रकारची ही तत्सम शब्दांची उदाहरणं आहेत जी संस्कृतमधून जशीच्या तशी मराठीमध्ये आलेली आहेत. पुढे आपण बघितलं तद्भव शब्द, जे शब्द संस्कृतमधून मराठीमध्ये येताना त्यांच्या मूळ रूपात काही बदल होतो, त्यांच्या मूळ रूपामध्ये काही बदल होतो, त्यांना आपण तद्भव शब्द असे म्हणतो. म्हणजे जे संस्कृत शब्द आहेत जे मराठीत आलेले आहेत, पण मराठीत येत असताना त्यांचं जे मूळ रूप आहे त्याच्यामध्ये काय झालंय, बदल झालेला आहे. जसं घर, पाय, भाऊ, सासू, सासरा, गाव, दूध, घास, कोवळा, ओळ, घाम, घाम, घड्या, फूल, आसू, धूर, जुना, चाक, आग, धूळ, दिवा, पान, वीज, चांबडे, तहान, अंजली, चोच, तण, माकड, अडाणी, उद्योग, शेत, पाणी, पेटी, विळंती, ओंजर, आंधळा, काय, धूर, पंख, ताक, कान, गाय हे शब्द काय आहेत, संस्कृतमधून मराठीमध्ये येत असताना यांच्या मूळ रूपामध्ये या ठिकाणी बदल झालेला आपणास दिसून येतो. आता आपण पुढे बघणार आहोत जे देशी, ज्याला आपण देशज शब्द असं म्हणतो. देशी म्हणजे आपण ज्या ठिकाणी राहतो, ज्या ठिकाणचे आपण मूळ रहिवासी आहे त्या ठिकाणच्या बोलीभाषेमधील वापरल्या जाणाऱ्या शब्दांना काय म्हणतात, देशी शब्द. मग आपण महाराष्ट्र या राज्यामध्ये राहतो, महाराष्ट्रातील मूळ रहिवाशांच्या बोलीभाषेमध्ये वापरल्या जाणाऱ्या शब्दांना देशी शब्द असं म्हटल्या जातं. मग त्याचं उदाहरण आहे या ठिकाणी झाड आहे, दगड, धोंडा, घोडा, डोळा, डोके, हाड, पोट, गुडघा, बोका, रेडा, बाजारी, वांगे, लुगडे, झोप, खुळा, चिमणी, ढेकून, कंबर, पीठ, डोळा, मुलगा, लाजरा, वेढा, गार, लाकूड, ओटी, वेडा, अभोला, लूट, अंघोळ, उडी, शेतकरी, आजार, रोग, ओढा, चोर, वारकरी, मळकट, धड, ओटा, डोंगर अशा प्रकारचे देशी शब्द आहेत, ज्याला आपण देशी जसं सुद्धा म्हणतो. पुढे आहे परभाषीय, म्हणजे दुसऱ्या भाषेमधून आलेले आहेत, म्हणजे संस्कृत व्यतिरिक्त, संस्कृत सोडून इतर भाषांमधून मराठीमध्ये आलेल्या शब्दांना परभाषीय शब्द असं आपण म्हणतो. ज्यामध्ये येतात तुर्की शब्द एक नंबरला. तुर्कीमध्ये उदाहरण बघा, कालगी, बंदूक, कजाग हे तुर्की शब्द आहेत. इंग्रजी शब्द टीव्ही, डॉक्टर, कोर्ट, पेन.
पार्सल, सायकल, स्टेशन, हॉस्पिटल, बस, फाईल, रेल्वे, पास, ब्रेक, कप, मास्तर, फी, बॉल, स्टॉप, ऑफिस, एजंट, टेलिफोन, सिनेमा, सर्कस. एकूण आपण जे इंग्रजी शब्द वापरतो ते सगळे इंग्रजी शब्द हे इंग्रजी भाषेमधून आलेले आहेत. त्यानंतर आहे पोर्तुगीज शब्द. पोर्तुगीज, बटाटा, तंबाखू, पगार, बिजागरी, कोबी, हापूस, फणस, घमेले, पायरी, लोणचे, मेज, चावी, तुरुंग, तिजोरी, काडतूस हे पोर्तुगीज भाषेतील शब्द आहेत. पुढे फारसी भाषेमधून आलेले शब्द रवाना, समान, हकीकत, अत्तर, अब्रू, पेशवा, पोशाख, सौदागर, कामगार, गुन्हेगार, फडवणीस, बाम, लेझिम, शाही, गरीब, खानेसुमारी, हजार, शाहीर, मोहोर, सरकार, महिना, हप्ता हे फारसी भाषेमधून आलेले शब्द. पुढे आहे अरबी शब्द. अरबी भाषेतून आलेले अर्ज, इनाम, हुकुम, मेहनत, जाहीर, मजूर, शाहीर, साहेब, मालक, मोहताज, नक्कल, जबाब, उर्फ, पेज, मजबूत, शहर, नजर, खर्च, मनोरा, वाद, मदत, बदल. आता हे जे शब्द आहेत परीक्षेमध्ये हे शब्द विचारले जातीलच. पण कशा प्रकारे विचारले जातील की बाबा सांगा की खालीलपैकी कुठले शब्द हे देशज आहे किंवा परभाषीय शब्द आहेत किंवा फारसी भाषेतील शब्द कुठले आहेत, अरबी भाषेतील शब्द कुठले आहेत. आता 10वीचा जर विचार केला तर आपल्याला फक्त हे माहिती असणं गरजेचं आहे. पुढे म्हणजे आपण उपसर्ग, प्रत्यय, घटित, अभ्यस्त शब्द हे बघणार आहोत. आपल्याला सिलेबसला ते दिलेले आहेत, परंतु या शब्दांची सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पुढे आहे कानडी शब्द. अशाच प्रकारचे कानडी शब्द जे आहेत की हंडा, भांडे, अक्का, गाजर, भाकरी, अन्ना, पिशवी, खोली, बांगडी. आता हे शब्द जर तुम्हाला पाठ करायचे असेल तर एका ताला सुरात जर तुम्ही ते म्हटले, वाचले तर ते पाठ व्हायला सोपे होतात. जसं आता इथे या ठिकाणी गुजराती शब्द आहेत, हिंदी आहे, तेलुगू आहे, तमिळ आहे. आता तमिळ शब्दांची बघा गंमत किती छान आहे. चिल्ली पिल्ली सारमठ्ठा. म्हणजे एका वाक्य तुम्ही ते जर थोडंसं टोनिंगमध्ये घेतलं तर चिल्ली पिल्ली सारमठ्ठा अशी ती पाठ होऊन जातात. हे तमिळ शब्द आहेत. तेलुगू आहे ताळा, अनारसा, किडूक मिडूक, शिकेकाई, बंडी, डब्बी. हिंदी. आता हिंदी भाषेमध्ये आपण जे शब्द शिकतो, जे आता मराठीमध्ये आपण भाऊ म्हणतो, हिंदीमध्ये आपण त्याला भाई म्हणतो. मराठीमध्ये बोलतोय आपण तर बात, हिंदीमध्ये बच्चा, मराठीमध्ये मुलगा आहे, हिंदीमध्ये बच्चा म्हणतो आपण. ओके, अशा प्रकारचे हिंदी शब्द. आणि गुजराती सदरा, दलाल, ढोकळा, घी, डब्बा, दादर, रिकाम टेकडा, इजा, शेट. अशा प्रकारचे हे सर्व परदेशी शब्द. परदेशी शब्द हे एकूण 10 प्रकारचे परदेशी शब्द आहेत. ओके, आता येऊ आपण इकडे सिद्ध व साधित शब्दांकडे. सिद्ध म्हणजे भाषेत जे शब्द मुळात धातू असतात, मुळामध्ये काय असतात, धातू असतात, त्यांना सिद्ध शब्द या ठिकाणी म्हटल्या जातं. म्हणजे काय, उदाहरणार्थ ये, जा, खा, पी, बस, उठ, कर, गा इत्यादी हे काय झाले, सिद्ध शब्द. म्हणजे काय, भाषेत जे शब्द मुळात धातू असतात. म्हणजे बघा, मी बसणार नाही किंवा मी बसतो, मी बसतो. आता बसतो हे क्रियापद आहे, पण याच्यामधला जो मूळ धातू आहे हा धातू काय आहे, बस. ओके, मी किंवा लता गाणे गाते, लता गाणे गाते क्रियापद, यामधील मूळ धातू कुठला आहे, गा. त्या प्रकारे मी गावाला येतो, येतो मधला ये. मी गावाला जातो, जातो मधला जा. मी राम आंबा खातो, खातो मधला खा. बरोबर. उठतो, उठ. करतो, कर. गातो, गा. मग हे जे काही मूळ धातू आहेत यांना सिद्ध शब्द या ठिकाणी म्हटलं जातं. आणि सिद्ध शब्दांचे 3 प्रकार आहेत. पहिला आहे तत्सम, दुसरा आहे तद्भव आणि तिसरा आहे देशी. जे देशी शब्द आपण आता या ठिकाणी वरती बघितले आहेत, हे देशी शब्द जे बघितलेत हा एक प्रकार आहे सिद्ध शब्दांचा. तत्सम, तद्भव आणि देशी असे सिद्ध शब्दांचे 3 प्रकार आहेत. पुढे आहे साधित शब्द.
सिद्ध शब्दाला बघा, सिद्ध शब्दाला म्हणजेच धातूच्या पूर्वी उपसर्ग. काय? सिद्ध शब्दाला. सिद्ध म्हणजे कोणते हे आता आपण वरती बघितले. हे सिद्ध, या सिद्ध शब्दाला म्हणजेच काय? मग सिद्ध शब्द म्हणजे काय? धातू असतात. जे शब्द मुळात काय असतात? धातू. मग हे जे धातूच्या पूर्वी उपसर्ग, धातू, मग हा गा धातू जर आहे, या धातूच्या पूर्वी ग सर्ग उपसर्ग आणि नंतर प्रत्यय लागून साधित शब्द तयार होतो. अगोदर आणि नंतर, पूर्वी उपसर्ग नंतर प्रत्यय. ओके, या शब्द या ठिकाणी लक्ष द्यायचे तुम्हाला. पूर्वी उपसर्ग आणि नंतर प्रत्यय हे साधित शब्द. बघा आता इकडे साधित शब्दांचे 4 प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार आहे उपसर्ग घटित, प्रत्यय घटित, अभ्यस्त आणि सामासिक. हा काही एवढा आपल्याला गरजेचा नाही अभ्यासणं. सध्या 10वीच्या परीक्षेचा विचार जर केला आपण तर, किंवा मग कुठल्याही परीक्षांचा तुम्ही अभ्यास करत असाल तर, त्या ठिकाणी मराठी विषयात जर अभ्यास करत असाल तर त्या ठिकाणी उपसर्ग, प्रत्यय घटित, अभ्यस्त या शब्द आणि सामासिक शब्द यांचा त्या ठिकाणी विचारणा केली जाते. त्यावर त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. आता आपण बघणार आहोत उपसर्ग घटित शब्द. बघा, उपसर्ग घटित शब्द शब्दाच्या पूर्वी, या ठिकाणी लक्ष द्यायचे, शब्दाच्या पूर्वी जी अक्षरे जोडली जातात, शब्दाच्या पूर्वी जी अक्षरे जोडली जातात त्यांना उपसर्ग असे म्हणतात. तसेच अशी अक्षरे जोडून जे शब्द तयार होतात त्यांना उपसर्ग घटित शब्द असं म्हणतात. बघा किती सोपी व्याख्या आहे की शब्दाच्या पूर्वी जे अक्षरे जोडली जातात त्यांना उपसर्ग असे म्हणतात. आणि हे जे उपसर्ग आहेत, हे जे तसेच अशी अक्षरे जोडून जे शब्द तयार होतात त्यांना आपण उपसर्ग घटित शब्द असं म्हणतो. ओके, बघा आता या ठिकाणी उदाहरण दिलेले: अनुभव, अपयश, अधिकार, अवगुण, अधिपती, उपहार, आकार, साकार, प्रतिकार आणि प्रकार. हे काही या ठिकाणी उदाहरणं दिलेली आहेत. आता हे जे वरील शब्द आहेत या ठिकाणची, हे जे काही आपण शब्द या ठिकाणी बघितले, आता या शब्दांमध्ये काय बघा की या शब्दांमध्ये अनु, अनुभव मधला अनु, अपयश मधला अप, अधिकार मधला अधि, अवगुण मधला अव, अधिपती मधला अधि, उपहार मधला उप, आकार मधला आ, साकार मधला सा, प्रतिकार या शब्दातील प्रति आणि प्रकार या शब्दातील प्र. उपसर्ग लागलेली आपल्याला दिसतात. या ठिकाणी हे जे काही आहेत हे उपसर्ग आहेत. अप, अनु, अधि, अव, अधि, उप, आका, आ, साकार, सा, प्रतिकार, प्रति आणि इथं प्र हे लागलेले दिसतात. असे उपसर्ग लागून तयार होणाऱ्या शब्दांना आपण काय म्हणतो? उपसर्ग घटित शब्द. म्हणजे काय की ज्या शब्दांना अनु, अप, अधि, अव, अधि, उप, आ, सा, प्रति, ई हे उपसर्ग लागलेले आपणास दिसून येतात. ओके, त्यांना आपण उपसर्ग घटित शब्द असं या ठिकाणी म्हणतो. म्हणजे संस्कृत मधील उपसर्ग व त्यांना युक्त असे हे काही शब्द या ठिकाणी आपण बघितलेत. मग या ठिकाणी तुम्हाला संस्कृत मधील शब्द येऊ शकतात, मराठीमधील अजान, आडनाव, अवजड. ओके, म्हणजे काय की या शब्दांच्या पूर्वी काय लागलेला असतो? उपसर्ग. त्याला आपण काय म्हणतो? उपसर्ग घटित शब्द या ठिकाणी त्यांना आपण म्हणतो. यानंतर आहे प्रत्यय घटित शब्द. आता या ठिकाणी अभ्यास कसा करायचा? या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित एवढंच आहे की त्या उपसर्ग घटित शब्द कशाला उपसर्ग घटित शब्द म्हणतात, उपसर्ग घटित शब्द कशाला म्हणतात, त्याची उदाहरणं. म्हणजे काय, सपोज उपसर्ग घटित शब्द आहे, उदाहरणार्थ उपसर्ग घटित शब्द, तो उपसर्ग घटित शब्द का आहे म्हणजे त्याची व्याख्या तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. काय व्याख्या आणि त्याचं उदाहरण या दोन गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, बाकी काहीच नको. ओके, नंतर आहे प्रत्यय घटित. उपसर्ग अगोदर लागतो. बघा आता धातूच्या किंवा शब्दांच्या पुढे एक किंवा अधिक अक्षरे लावून
धातूच्या किंवा शब्दांच्या पुढे एक किंवा अनेक अक्षरे लावून प्रत्यय तयार होतात. काय तयार होतात? प्रत्यय तयार होतात. तयार होणाऱ्या शब्दांना प्रत्यय घटित शब्द असं म्हणतात. जे शब्द तयार होतात त्यांना आपण प्रत्यय घटित शब्द असं म्हणतो. आता प्रत्यय दोन प्रकारचे असतात. एक असतो धातू साधित आणि दुसरा असतो शब्द साधित. एक आहे धातू साधित आणि दुसरा आहे शब्द साधित. धातू साधित याला आपण किंवा कृत आपण असं सुद्धा म्हणतो, कृत साधित. आणि शब्द साधितला आपण तद्धित, त्याला आपण तद्धित असं सुद्धा म्हणतो. ओके, हे फक्त लक्षात राहू द्या, याची विचारणा केली जाणार नाही, परंतु माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे धातूच्या किंवा शब्दांच्या, हे बघा, धातूंच्या किंवा शब्दांच्या पुढे एक किंवा अधिक अक्षरे लावून प्रत्यय तयार होतात. त्यांना आपण त्या प्रत्यय लावून तयार होणाऱ्या शब्दांना आपण काय म्हणतो? प्रत्यय घटित. इथे आहे उदाहरण: जनन, जनक, जननी, जनता. ओके, आता हे काही इथं उदाहरणं दिली आहेत. मग या वरील शब्दांमध्ये न, क, नी, ता, न, क, नी, ता ही प्रत्यय लागलेली आपल्याला दिसतात. मग असे प्रत्यय लावून तयार होणाऱ्या शब्दांना आपण काय म्हणतो? प्रत्यय घटित शब्द या ठिकाणी म्हणतो. आता याच्यामध्ये ई, ता, गिरी, आई, वा. बघा, हे लक्षात ठेवायचं आहे. ई, ता, गी, री, आ, ई, वा. हे शब्द थोडेसे लक्षात राहू द्यायचे इथे. हे लक्षात ठेवायचे काय आहेत हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. त्यामध्ये तुम्हाला याची अजून तुम्हाला उदाहरणं मिळून जातील. ओके, पण सध्या फक्त एवढं हे लक्षात राहू द्या. आणि या ठिकाणी प्रत्यय घटित शब्द कशाला म्हणतो? धातूच्या किंवा शब्दांच्या पुढे. म्हणजे धातूचे किंवा शब्द. आता इथे बघा, जन या शब्दाच्या नंतर न लागलाय, जन या शब्दाच्या नंतर क लागलाय, जन या शब्दाच्या नंतर नी लागलाय, जन शब्दाच्या नंतर ता लागलाय. म्हणजे शब्दांच्या नंतर, धातूच्या नंतर किंवा शब्दांच्या पुढे एक किंवा अधिक अक्षरे लावून प्रत्यय तयार होतात. ओके, एवढंच या ठिकाणी लक्ष ठेवायचंय तुम्हाला. यानंतर आहे अभ्यस्त शब्द. मग एखाद्या शब्दात इथं द्या आहे. ओके, एखाद्या शब्दात किंवा एका शब्दाची अथवा काही अक्षरांनी, एका शब्दाची किंवा काही अक्षरांनी पुनरावृत्ती झालेली असते. अशा शब्दांना अभ्यस्त शब्द आपण या ठिकाणी म्हणतो. मग अर्थात अभ्यस्ताचा अर्थ दुप्पट करणे असा होतो. अभ्यस्त म्हणजे काय? दुप्पट करणे. आतल्या आत, शेजारी पाजारी, किरकिर. अजून उदाहरण सांगता येईल या ठिकाणी: घर. नंतर आहे हळूहळू. ओके, नंतर म्हणजे अशा प्रकारचे. नंतर अजून तुम्हाला दगड बिगड, गडगड हा शब्द या ठिकाणी पुन्हा आलेला आहे. ओके, शेजारी पाजारी, आतल्या आत, किरकिर, घर, हळूहळू. ओके, असे हे अभ्यस्त शब्द आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात एवढंच ठेवायचंय की अभ्यस्त शब्दाचा अर्थ काय होतो? की दुप्पट करणे, शब्दांची दुप्पट करणे. म्हणजे एखादा शब्द काय होतो? पुन्हा त्या ठिकाणी पुन्हा येतो. ओके, त्याला अभ्यस्त शब्द. प्रत्यय घटित शब्द काय? की धातूच्या किंवा शब्दाच्या पुढे अधिक अक्षरे प्रत्यय लावून तयार होतात. ओके, आता बघा, या ठिकाणी प्रश्न विचारला होता. बघा इथे बघू आपण. भर दिवसा हा एक शब्द होता. नंतर आहे खटपट. आता हा खटपट, इथे शब्दाची पुनरावृत्ती झाली, टची. ओके, मग हा काय झाला? अभ्यस्त शब्द. ओके, हा काय झाला? अभ्यस्त शब्द. म्हणजे तुम्हाला लगेच तो शब्द वाचल्याबरोबर तुम्हाला कळेल की हा अभ्यस्त शब्द आहे. बघा, आपण हे पुन्हा बघू. उपसर्ग घटित शब्द किंवा शब्दाच्या पूर्वी जे अक्षरे जोडली जातात त्यांना आपण, शब्दाच्या पूर्वी जी अक्षरे जोडली जातात त्यांना उपसर्ग असे म्हणतात. आणि तसेच अशी अक्षरे जोडून जे शब्द तयार होतात त्या शब्दांना आपण काय म्हणतो? उपसर्ग घटित शब्द असं म्हणतो. अनुभव, अपयश, अधिकार, अवगुण, अधिपती, उपहार, आकार, साकार, प्रतिकार. नंतर आहे प्रत्यय घटित. या ठिकाणी धातूच्या किंवा शब्दांच्या पुढे एक किंवा अधिक अक्षर लावून
प्रत्यय तयार होतात त्यांना आपण प्रत्ययघटित शब्द असं म्हणतो. आणि अभ्यस्त शब्द जे आपण बघितलं की शब्दांची काय होते या ठिकाणी दुप्पट होते. आणि नंतर या ठिकाणी पुढे तुम्हाला पूर्णाभ्यस्त शब्द आहे. म्हणजे या अभ्यस्त शब्दांचे 3 प्रकार आहेत: पूर्णाभ्यस्त, अंशाभ्यस्त, अनुकरणवाचक. पूर्णाभ्यस्त मध्ये आहे की एक शब्द जेव्हा पुन्हा येऊन जोड शब्द तयार होतो त्याला पूर्णाभ्यस्त शब्द असं म्हणतात. बारीक बारीक, काळा काळा, आतल्या आत, हळहळ, वटवट, कळकळ, मळमळ. आता हे अभ्यस्त शब्दांचीच उदाहरणं होतील. समोरासमोर, हळूहळू, पुढे पुढे अशा प्रकारचे हे मजाच मजा, हिरवे हिरवे हे पूर्णाभ्यस्त शब्द. नंतर अंशाभ्यस्त जेव्हा पूर्ण शब्द हा जोड शब्दात, बघा, जेव्हा पूर्ण शब्द हा जोड शब्दात जशाच्या तसा पुन्हा येतो, एखादे अक्षर बदलून येतो, तेव्हा त्या शब्दांना काय म्हणतो आपण? अंशाभ्यस्त शब्द या ठिकाणी आपण त्यांना म्हणतो. त्याची उदाहरणं आहे या ठिकाणी, तुम्हाला त्याची उदाहरणं सांगता येतील. उदाहरणं आहेत अदलाबदल, उलटसुलट, अदलाबदल, उलटसुलट. नंतर आहे या ठिकाणी शेजारी पाजारी, बारीक सारीक, लाडीगोडी, सोक्षमोक्ष, जिकडे तिकडे, गोडधोड, गडबड, जाळपोळ, दगडबिगड, किडूक मिडूक, घरबीर. ओके, हे झाले अंशाभ्यस्त शब्द. ओके, नंतर आहे अनुकरणवाचक शब्द, ज्या शब्दांमध्ये एखादा ध्वनिवाचक शब्दाची काय झालेली असते? पुनरावृत्ती. ध्वनिवाचक शब्दाची पुनरावृत्ती झालेली असते अशा शब्दांना अनुकरणवाचक किंवा नादानुकारी, अनुकरण किंवा नादानुकारी असे शब्द म्हणतो आपण त्यांना. उदाहरणार्थ किरकिर, खडखडाट, रिमझिम, गुणगुण, घनघन, कडकडाट, टिकटिक, गडगड, हे काय झाले? अनुकरण या ठिकाणी झालेलं आपणास दिसून येतं. तर हे जे काही शब्द आहेत कुठले कुठले बघा, पूर्णाभ्यस्त शब्द, अंशाभ्यस्त शब्द आणि अनुकरणवाचक शब्द, हे सर्व कशामध्ये येतात? हे शब्द येतील सर्व अभ्यस्त शब्दांमध्ये. ओके, त्यामुळे इकडचं कुठलंही उदाहरण आलं तर घाबरून जायचं नाही. हे उदाहरण कशाचं असणार आहे? अभ्यस्त शब्दाचं. आणि जो शेवटचा मी तुम्हाला सांगितला होता सामासिक शब्द, तर जेव्हा दोन किंवा अधिक शब्द एकमेकांमधील परस्पर संबंधामुळे एकत्र येऊन तयार होणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? सामासिक शब्द. पोळपाट, देवघर, दारोदार. तर हे आपण कशामध्ये बघणार आहोत? समासामध्ये. हे आपण बघणार आहोत समास या भागामध्ये, ज्या ठिकाणी तुम्हाला सामासिक शब्द दिसून येतील त्या ठिकाणी तुम्हाला अभ्यास करावा लागेल. ओके, आता मला वाटतं या ठिकाणी कुठल्याही प्रकारची तुम्हाला अडचण नसावी. सर्वांना हा भाग कळाला असेल. आपण शब्दसिद्धी बघितलं, शब्दसिद्धीमध्ये शब्दसिद्धी कशाला म्हणायचं हे बघितलं. नंतर शब्दांचे प्रकार बघितले, तत्सम तद्भव. मग तत्सम कशाला म्हणायचं? तर संस्कृतमधून मराठीमध्ये जसे तसे आलेले. ओके, तद्भव कशाला म्हणायचं? संस्कृत मधून मराठीमध्ये येत असताना त्यांच्या मूळ रूपामध्ये काय झालं? या ठिकाणी बदल झालेला आहे. मग आपण देशी किंवा देशज शब्द बघितले. नंतर आपण परभाषीय शब्द बघितले जे दुसऱ्या भाषेतून आलेले, तुर्की, इंग्रजी, पोर्तुगीज. ओके, नंतर फारशी, अरबी, कानडी, गुजराती, हिंदी, तेलुगू, तमिळ, हे शब्द काय झाले? परभाषीय शब्द. नंतर आपण सिद्ध व साधित शब्द बघितलं. सिद्ध म्हणजे काय? मुळात धातू असतात त्यांना सिद्ध म्हणायचं. ते सिद्धचे प्रकार तत्सम तद्भव. साधित, तर हे जे सिद्ध शब्द आहेत या धातूच्या पूर्वी उपसर्ग किंवा नंतर प्रत्यय लागून तयार होतात त्या शब्दांना आपण साधित म्हटलंय. साधितचे 4 प्रकार बघितले: उपसर्ग घटित, प्रत्यय घटित, अभ्यस्त शब्द, सामासिक शब्द. उपसर्ग घटित शब्द बघितलेत, त्यांची उदाहरणं या ठिकाणी बघितलीत आपण. नंतर प्रत्यय घटित बघितली, त्यांची उदाहरणं बघितली, व्याख्या बघितली. नंतर अभ्यस्त शब्द कशाला म्हणायचं? तर त्या शब्दांची काय होते? दुप्पट होते किंवा ते पुन्हा पुन्हा येतात. ओके, पुनरावृत्ती होते. अभ्यस्त शब्दांचे सुद्धा 3 प्रकार आहेत: पूर्णाभ्यस्त, अंशाभ्यस्त, अनुकरणवाचक. आता अनुकरणवाचन, अंशाभ्यस्त आणि पूर्णाभ्यस्त यांची जरी उदाहरणं आली तर ती उदाहरणं कशाची असणार आहेत? ती उदाहरणं अभ्यस्त शब्दाची असणार आहेत. पूर्णाभ्यस्त बघितली, अंशाभ्यस्त बघितली, नंतर आपण अनुकरणवाचक बघितलं आणि सरते शेवटी आपण बघितले सामासिक शब्द. तर अशा प्रकारे हा आपला टॉपिक होता आजचा, शब्दसिद्धी. ओके, तुम्हाला हा टॉपिक बघायचा असेल तर तुम्ही यूट्यूबला अमोल के सागर ACED अकॅडमी
टाकून तुम्ही त्या ठिकाणी आपला हा आजचा व्हिडिओ पुन्हा बघू शकता. ओके. कोणाला काही अडचण? सर्वांना कळाले? माईक चालू करू. ओके. काजल मोरे विचार बेटा. ओके ओके सर